आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केंद्र सरकारकडून मदतीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत। फडणवीस दिल्लीमधील महत्त्वाच्या नेत्यांसह काही केंद्रीय मंत्र्यांच्या सुद्धा भेटी घेतील। राज्यातील नुकसानग्रस्त भागांबाबत ते चर्चा करणार आहेत। अतिवृष्टीमुळे शेती, घरं आणि रस्त्यांसह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अधिकची माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, आजच्या या दौऱ्यामध्ये दिल्ली दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस कुणाकुणाच्या भेटी घेणार आहेत? बिलकुल, हा एकच दिवसाचा दौरा आहे आणि या एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये काही मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती मिळते। खरं तर कालच अमित शहा यांची भेट झाली होती, परंतु आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेण्याची शक्यता आहे। कारण जे पिकांचं नुकसान झालेलं आहे तर त्या संदर्भामध्ये ओला दुष्काळ जाहीर करणं आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई संदर्भामध्ये शिवराज सिंग चौहान यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आज दाखल होत आहेत आणि साधारणतः दुपारपर्यंत हा त्यांचा दौरा असेल आणि त्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस हे नागपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळते। या दौऱ्यातून नेमकं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, पूरग्रस्त भाग त्याचबरोबर मराठवाड्यासाठी कोणतं पॅकेज जाहीर केलं जाते का हे बघावं लागणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। राज्यामध्ये अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलाय आणि त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। त्यात आता मदतीसाठी राज्य सरकारनं केंद्राकडे मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांना मदतीसाठी एक पत्र लिहिलंय। त्यामध्ये त्यांनी राज्यात झालेल्या नुकसानाची माहिती दिली आहे। तसंच एनडीआरएफ मधून वाढीव मदत देण्याची सुद्धा मागणी या पत्राच्या मार्फत करण्यात आली आहे। बळीराजासाठी फडणवीसांचं पत्र। महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे, आपत्तीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झालाय। महाराष्ट्रामधील 31 पेक्षा अधिक जिल्हे सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे गंभीरपणे प्रभावित झालेत। ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे। शेतकरी शेतीच्या अडचणींमधून सावरण्याचा प्रयत्न करत होते। पीक नुकसानामुळे बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आम्ही एसडीआरएफ मधून 2215 कोटी रुपयांची रक्कम वाटप केली आहे। आतापर्यंत 50 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती जमिनीचं नुकसान झालंय। बाधित शेतकऱ्यांना पुरेशी मदत देण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान पुन्हा उभारण्यास मदत करण्यासाठी एनडीआरएफ कडून जास्तीत जास्त मदत वाटपाची आवश्यकता आहे। हवामान शास्त्राच्या अंदाजानुसार परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। राज्यात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रमाण, कृषी उत्पादकता आणि ग्रामीण उपजीविकेवर त्याचा दूरगामी परिणाम आणि महाराष्ट्रामधील अन्न संकट लक्षात घेता एसडीआरएफ अंतर्गत राज्य सरकारचे संसाधने संपूर्ण मदत गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे आहेत। म्हणूनच आम्ही एनडीआरएफ अंतर्गत अतिरिक्त आर्थिक मदत त्वरित मिळावी अशी नम्र विनंती करतो।